तर मित्रांनो, आत्ता मी आहे ते प्रवरा संगमावर. माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल ते मुळा आणि प्रवरा या नदीचा इथून स्रोत येतो. माझ्या पाठीमागे दिसतोय तो गोदावरीचा स्रोत आहे. इथे हा प्रवरा संगम म्हटलं जातं. इथे दोन्ही नद्यांचा संगम होतो. याच्याच काठावर तिथे माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघत असाल तर तिथे आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि माझ्या समोर आहे गोटेश्वर महादेव मंदिर. आणि तिथे नदीच्या पात्रामध्ये आपल्याला दिसतं आहे ते मुक्तेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर फक्त उन्हाळ्यामध्येच पाण्याच्या बाहेर असतं, तेव्हाच त्याचं दर्शन घेता येतं. आणि आत्ता आपण ह्या परिसरामध्ये आता फेरफटका मारत आहोत. सगळ्या कायगाव टोका परिसरातल्या सगळ्या मंदिरांना आपण भेटी देत आहोत. तर चला, राहा माझ्याबरोबर. पेशवेकालीन ह्या मंदिरामध्ये आढळणारी ही एक सुंदर वस्तू आपल्याला सापडते आहे, तो म्हणजे नगारखाना. आणि दगडामध्ये कोरलेलं बांधलेलं हे खूपच सुंदर असं दरवाजा आणि त्याच्यावरचं नक्षीकाम. वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, आज मी आलेलो आहे ते कायगाव टोका इथल्या सिद्धेश्वर मंदिरात. असं म्हटलं जातं की ह्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे, या शिवलिंगाची स्थापना स्वतः प्रभू श्रीरामांनी त्यांच्या पावन करण्यात आलेली होती. ह्या परिसराचं आणखीन एक महत्त्व म्हणजे जेव्हा मारीच वध झाला, मायावी जेव्हा रूप घेऊन मारीच इथे हरणाचं रूप घेऊन आलेला होता, त्याचा जेव्हा वध करण्यात आला तेव्हा वध ह्याच ठिकाणी झाला. हे जे आहे कायगाव, इथे त्या हरणाचं शरीर पडलं, तर त्याचं जे शिर होतं ते टोका नावाच्या गावामध्ये पडलं, जे नदीच्या पलीकडे आहे. तर आपण इथे आज आलेलो आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये. आपण महादेवांचं दर्शन घेणार आहोत, इथलं वास्तुशास्त्र बघणार आहोत, ह्या मंदिराची सुंदरता बघणार आहोत, इथला इतिहास जाणून घेणार आहोत आणि हा परिसर पण बघणार आहोत. तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचं प्रवेशद्वार मात्र पश्चिमेकडनं आहे. पूर्वेकडे आपण आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसतं तो हा नंदी मंडप. अतिशय सुंदर अशी कलाकृती असलेला हा नंदी मंडप आहे. आपण बघू शकतो नंदीच्या शरीरावर असलेली हे दागदागिने, घंट्या आणि घुंगरांच्या माळा आजही अतिशय सुस्पष्ट आणि खूपच सुंदर दिसतात. नंदी महाराजांच्या पाठीवर असलेले हे दोरखंड अचानक दगडामध्ये जिवंत झाले तसं वाटतं. अतिशय सुंदर असं मुख असलेला हा नंदी, त्याचा चेहराही
अतिशय जिवंत वाटतो. आणि इथे आणखीन एक वस्तू बघायला मिळाली. एक नंदी महाराजांची शिंग मात्र भग्न झालेली आहेत आणि त्यांना नंतरच्या काळामध्ये इथे ही लाकडी अशी शिंग बनवून लावण्यात आलेली आहे. नंदी महाराजांच्या शरीरावरची ही नक्षी आणि नंदी मंडपाचं हे सुंदर असं बांधकाम अतिशय सुंदर दिसतंय. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर असलेले हे सुंदर नक्षीकाम हे विष्णूचे 10 अवतार इथे कोरण्यात आलेले दिसतात. मत्स्य अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार. हे शिल्प इथे भंगलेलं आहे पण अतिशय सुंदर आहे. हे वामन अवतार असावा. तीनवर असलेले हे आणखीन काही विष्णूंचे अवतार आपल्याला इथे बघायला मिळतात. शिल्प अतिशय सुंदर आहेत. कोरीव काम सजीव झाल्यासारखं वाटतं. प्रवेशद्वारापाशी असलेले हे जय विजय दोघांच्या मूर्ती आहेत. मूर्तीचे हात आता खंडित झालेले आहे पण मूर्तींची सुंदरता आणि चेहऱ्यावर असलेली प्रसन्नता आपल्याला इथे दिसून येते. कळसाला अपसाइड डाऊन ह्या प्रकारचं असलेलं हे कमल शिल्प आणि अतिशय सुंदर असा हा सगळा भाग आहे. कळसावर श्रीकृष्णाच्या विविध अवतारातल्या आणि लीला ज्या आहेत त्या लीला इथे मूर्ती रूपात कोरलेल्या आहेत. प्रशस्त असा हा सभामंडप आणि सभामंडपात मांगल्याचं प्रतीक असलेला हा कूर्मावतार. अंतराळ आणि हे अंतराळाचं असलेलं प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावर आपण बघता आहोत द्वारशाखा आहेत आणि द्वारशाखांवर अतिशय सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. हेच नक्षीकाम हेमाडपंथी किंवा भूमिश शैलीचं हे वैशिष्ट्य आहे. ललाट बिंबावर इथे आपल्याला दिसत आहेत ते श्री गजानन आणि वरती आपल्याला आणखीन नक्षीकाम करून कोरलेल्या देवदेविता आपल्याला दिसतात. प्रवेशद्वारावर असलेले हे 2 कीर्तिमुख आणि सुंदर असं हे नक्षीकाम. आतमध्ये दिसतं आहे आपल्याला ते गर्भगृह. ललाट बिंबावर असलेले श्री गजानन. गृहामध्ये जे खांब आहेत ते खांब त्यांचा भार पेलणारे हे भारपाल जे भूमिश शैलीचं वैशिष्ट्य आहे. मंदिर जरी महादेवाचं शंकराचं असलं तरी इथे आपल्याला प्रत्येक खांबावर विष्णूंची रूपं दिसत आहेत.
बरीचशी मंदिरं अशी असतात जी महादेवाची असली तरीसुद्धा तिथे विष्णूचं रूप हे कायमच आपल्याला बघायला मिळतं. द्वारशाखेवर दिसणारे हे वाद्य वाजवणारे काही कलाकार, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य इथे आपल्याला वादन करताना दिसतात. हा अंतराळ आपल्याला बघू शकतो आपण. अंतराळामध्ये भरपूर अंधार आहे. अंतराळाचं हे छत जे आहे हे आयताकृती आहे. साधारणतः पेशवे शैलीमध्ये असं आयताकृती असं अंतराळ आपल्याला बघायला मिळतो. या इकडे दरवाजा लावून इकडचा भाग बंद करण्यात आलेला आहे. आता आपण प्रवेश करणार आहोत ते गर्भगृहामध्ये. गर्भगृह प्रवेशद्वार अतिशय साधं आहे. ललाट बिंबावर आपल्याला श्री गजानन दिसत आहे. तिथे आतमध्ये सुंदर आणि भव्य अशी शंकराची पिंडी, शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं. आणि ही वेगळ्या प्रकारची कीर्तिमुख. असं म्हटलं जातं ह्या मंदिराची, या शिवलिंगाची स्थापना स्वतः श्रीरामांनी केली होती. त्यामुळे इथे श्रीरामांची अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. अतिशय प्रशस्त असं हे गर्भगृह आहे. विस्तीर्ण गर्भगृह आणि त्याच्यामध्ये असलेली ही नीरव शांतता. शंकराची पिंडी आणि मनोभावे प्रार्थना करणारे, भक्ती करणारे हे भाविक. जय भोले शंकर. मंदिर परिसरात आणखीन 2 मंदिरं आहेत. त्यापैकी हे एक विष्णूचं मंदिर. हेही मंदिर कलाकृतींनी अतिशय सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे. मंदिराचं प्रवेशद्वार नक्षीकामांनी अतिशय सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे. आपल्याला इथे द्वार शाखा दिसत आहेत. त्याच्यावर असलेले द्वारपाल दिसत आहेत. इथे कीर्तिमुख दिसत आहे. ललाट बिंबावर आपल्याला इथे नेहमीप्रमाणे श्री गजानन दिसत आहे. आणि आतमध्ये मन मोहून घेते ती विष्णूंची मूर्ती. एका देवडीमध्ये या विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. काळ्या पाषाणापासून तयार झालेली ही विष्णूंची मूर्ती आणि त्याला जे देवडी सजवण्यात आलेली आहे त्याचं नक्षीकाम पण अतिशय सुंदर आहे. खूपच छान. विष्णू मंदिरामध्ये विष्णूंच्या समोर आपल्याला इथे हे गरुड दिसतं आहे. हा गरुड स्तंभ आहे. गरुडाच्याच मागच्या साईडला इथे आपल्याला श्री बजरंगबली दिसत आहे. पेशवे काळातील मंदिरांच्या पद्धतीप्रमाणे इथे मंदिराला तटबंदी आहे आणि त्या तटबंदीचा उपयोग एक सुंदरसं सभागृह करण्यामध्ये
आपल्याला करण्यात आलेला दिसतो. पूर्ण मंदिराला तटबंदी आहे. हे सभागृह, ज्याला पसारी म्हटलं जायचं, याचं उद्दिष्ट हे होतं की इथे जे वाटस्वरूप भाविक दर्शनासाठी येतील त्यांना आराम करण्यासाठी म्हणून ह्या पसारीची व्यवस्था करण्यात येत होती. अतिशय सुंदर अशा महिरपीने हे सभागृह सजवण्यात आलेलं आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर आपल्याला इथे बघू शकतो आपण महाभारतातलं एक दृश्य इथे कोरण्यात आलेलं आहे. अंबारीमध्ये इथे द्रौपदी आपल्याला दिसते आहे. इथे अर्जुन वरती आपल्याला दिसतो आहे, तो मासा. त्याच्यावर सावली आल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही, पण माशाच्या डोळ्याचा वेध घेताना अर्जुन आणि बाकी मग इथे दरबारी आपल्याला बसलेले दिसत आहेत. मंदिरामध्ये हे दुसरं मंदिर समोर आपल्याला दिसतं आहेत, ते श्री बजरंग अवतार. इथे पण आपण बघू शकतो ते मंदिराचं प्रवेशद्वार अतिशय सुंदर अशा नक्षीकामांनी सजवण्यात आलेलं आहे. आणि आतमध्ये आपल्याला दिसते ते दुर्गावतार. देवीची एक सुंदर अशी मूर्ती काळ्या पाषाणातली इथे आहे आणि अतिशय सुंदर आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्य भिंतींवर आपल्याला इथे हे काही पेशवेकालीन मूर्ती आणि प्रसंग आपल्याला इथे कोरलेले दिसतात. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ते एका मराठा सैनिकाच्या हातात असलेली ही बंदूक हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि दरबारामध्ये बसलेले हे सरदार आणि इतर मंत्री. बाह्य भिंत ही विविध नक्षीकामाने कोरलेली आहे. सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे. हेमाडपंथी मंदिरांची ही वैशिष्ट्यता असते. पण इथे पेशवेकालीन किंवा पेशवे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला इथे हे मंदिरं किंवा ही मूर्ती आपल्याला संरक्षित केलेली दिसतात. अतिशय सुंदर असतं. मंदिरात बाह्य भागामध्ये आपल्याला असं इथे मारुती आणि श्री गजानन यांचे छोट्या मूर्ती ठेवलेल्या आपल्याला दिसतात. जिथे दोन महान नद्यांचा संगम होतो, जिथे दगडातून शिल्प बोलू लागतात, अशाच या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कायगाव टोके या गावातल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात आज आपण आलेलो आहे. नाशिक जिल्ह्यातून येणारी गोदावरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा या दोन महान नद्यांचा संगम इथे झालेला आहे. आणि इथेच महादेवाचे सिद्धेश्वर, रामेश्वर आणि घटेश्वर अशी मंदिरं इथे आहेत. या बेटावर सिद्धेश्वर महादेवाची आख्यायिका अशीही आहे की या हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार हा राघोबा दादांच्या काळात पेशवेकालीन झाला असून मंदिर हे हेमाडपंथी पुरातन आहे आणि या बाजूची जी तटबंदी आहे ही पेशवेकालीन आहे. विष्णू मंदिर
मंदिराच्या बाह्य भागांवर विविध दिशांचे अधिपती इथे कोरण्यात आलेले आहेत. मूर्ती रूपामध्ये आपल्याला ते बघायला मिळतात. प्रत्येक दिशेला एक दिग्पाल, पश्चिमेला वरुण, आग्नेयेला अग्नी, दक्षिणेला यम, नैऋत्येला निकृती, वायव्येला वायू, पूर्वेला इंद्र, ईशान्येला ईशान आणि उत्तरेला कुबेर. अष्टादिक्पाल किंवा आठही दिशांचे स्वामी म्हणून त्यांना मान्यता आहे. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर टोका हे केवळ मंदिर नाही, हा आहे दगडात कोरलेला इतिहास, श्रद्धा, शिल्पकला आणि संस्कृतीचा एक अपूर्व संगम. अशा अनमोल वारशाचं जतन करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन मंदिराच्या शोधामध्ये, नवीन मंदिराचा इतिहास, शिल्पकला आणि वास्तुशास्त्र समजावून घेताना. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. गुड बाय.